काय करतात? फोन लावतोय. हॅलो दत्ता भाऊ, काल मोटर चालू केली ती काय खाली? तुम्ही आईला मग ती पाणी कस काय गेलं खाली? कोणाचं पलीकड कोणाचं भरणं आहे तुमच्या? तुमची मोटर चालू राहिली काय खाली? मग पाणी कस काय गेलंय पार काशिबाच्या वावरापर्यंत, रेवणच्या वावरात, आमच्या वावरात? तुम्ही नव तुमची नाव कोणाच चालू राहिली मोटर? बर 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 चालेल, ठेवू. कालच चालू, रात्री चालू राहिली काय कोणाची मोटर? नाही त्याच्यानंतर. बर 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 चालेल, ठेवू. काय झालं? कसलं पाणी? ते शेजाऱ्याच्या वावरात पाणी गेलं ना. साधा भाऊ लय पाणी नका सोडू वायाला, अजून उन्हाळा यायचा. मग उन्हाळ्यात बॉम्बला ठणठणा. अरे माझ्या नाही, माझ्या वाटणीत त्या दत्ताच्या वाटणीतून पाणी आले. आता ती समजाना, ते म्हणते तर आमची मोटर चालू नाही. नक्की पाणी कोणाचं आलंय? पाणी तर खाली वावड्याच्या वाटणीत गेलंय कांद्यामध्ये. माझ्या वावरात कोयनाईचा नळ उपळतो का काय मला ती समजा. मनानीच मोटर बंद आणि पाणी दुसऱ्याच्या वावरात चाललंय. बाबू पुण्याई बाकी आजोबाची पंजोबाची सगळे सगळ्यांची. म्हणजे आज्यापासून सगळे मागा. हा तुमचा नादच नव्हता करायचा साधा भाऊ. तुमचं वतनदान घरानं म्हणलं ना, नादच नाही करायचा दान धर्माला बी. तुम्ही अशा ह्या काळात, तुमच्या काळात तुम्ही दान धर्मच करीत नाही तो साधा भाऊ. नाही ना, पहिल्यासारखे लोक राहिले नाही. लोक आता इतके भामटे झालेत. अहो पहिले आमचे आजे पंजे या हाताने दान करायचे, या हाताला कळून सुद्धा देत नव्हते. आता अख्ख्या गावाला जरी कळालं दान केलंय ज्याला दुसऱ्या दिवशी गावातल्या भटक्या कुत्र्यावनी टंगडीवर करीतो. त्याच्यामुळं आपण नाही करीत तू नाही उदाहरण दिलं या काळातलं. तू बी त्याच लाईनीतला आहे. एक नंबराला नसशील, आधी मधी माग कुठंतरी उभा असशील. तुम्ही नसले करीत. डेपुटी सारखा माणूस नाही. त्यांच्या आजोबाच्या काळात ती आजोबा कधी खर्च नव्हते करीत, पण डेपुटी हा तुमच्या आजोबाचे त्यांनी आदर्श घेतला. काय खर्च करते डेपुटी नाद नाही करायचा. डेपुटी दानशूर माणूस आहे. आम्ही दान करीतो. तुला आत्ता सांगितलं नाही, ह्या हाताचं त्या हाताला सांगत नाही. पण तू विषय काढला म्हणून सांगतो. डेपोटीचे आजोबा गेले, स्वर्गवासी झाले, ते दुःखात बुडाले होते. सरान लाकडे सगळे वखरीवाल्याचा मी बिल बिजावलं. तुम्ही मग टमटमवाल्याचं बिनूचं तुम्ही मी बिल दिलं. तिकडून त्या अतुलला नगरवरून हारण त्यांनी सांगितले, म्हणा ना बाबा येता येता दूध घालून. त्यांनी ते हार चादर आणली, पैसे मी दिले. आई काजन तिकडं खडकीला गेलो, तिथं पोरांना पाठवलं, तूप आणलं, तिथून मीठ आणलं, सगळा खर्च मी दिला. म्हणलं डेपुटी दुःखात बुडालेले, त्यांना कुठं पैसे मागता. पण डेपुटीने अद्यापपर्यंत त्या पैशाचं नाव काढलं नाही. पण मी सुद्धा एका शब्दाने डेपुटीला मागितलं नाही. म्हणजे दिलेच नाही. चला डेपुटीचा आजा काय, आपला आजा काय, दान या सदरात लिहून टाकलं दान. पण तू आता सांगतो डेपुटी माझ्यापेक्षा मोठे दानशूर आहेत मग म्हणून सांगायचा विषय झाला. मागच्या पंक्तीला 2000 लोक जीव घातले ते त्यांनी ना. मग आता तू जाण त्यांना म्हणा मी राहिलो होतो त्याच्यात. नाही 2051 नंबर तुझा लाव. आणि तुला काय लागत येत ना, पैसे लागते, कपडे लागते, काय दान करीते डेपुटी. त्यांची बोक पडलेली अंडरपॅन्ट सुद्धा तुला घे आणि घाल. दानशूर येते, काहीच वाहन जाऊन नाही देत. मला सांगतो काळ्या डेपुटी दानशूर येत. अरे काय लय खुश आज, काय भानगडे? तुला एक गंमत सांगू का? काय रे? काय म्हणजे डेंजर गंमत आहे. आयला तू लयच खुशीचे, काहीतरी मोठं काहीतरी बंगाल केलेलं दिसतंय तो. बंगाल बिंगाल नाही केली. बंगाल मी अजिबात नाही केली. डेपुटीने पैसेच बुडले. काही काय बोलतो उगत. डेपुटी सारखा माणूस पैसे बुडीन काय उगे.
काय उग म्हणजे खरं सांगतोय श्याम्या मी डेपुटी डेपुटी नाही राव, डेपुटी कसं काय पैसे बुडी मला आता किराण्याचे दर महिन्याच्या महिन्याला उधारी लगेच पेड करतात भाऊ. कोणी डेपुटी आपली हा डेपुटीच्या आज जे गेलते ना तावाजी. कुठे गेलते आज त्याचा? अरे म्हणजे गेलते ना एक्सपायर झालते हा कैलासवाशी झाली त्यावेळेस म्हण ना असं. हा. कायला स्वाशी झालते तवा सगळा खर्च आहे ना साधा भाऊनी केलता. काय आज जा डेपुटीचा आणि साधा भाऊ कशाला खर्च करतील? कशाला म्हणजे अरे डेपुटी दुःखात होते ना मग ते घरी बसलेली होती. हा. मग गावातला कार्यकर्ता कोण 2 नंबरला साधा भाऊच लागत इतका नाही. हा. मग सगळे साधा भाऊनी खर्च केला त्यांच्या माहितीचा. होय लाकडं म्हणजे लाकडं सुतळी काय सुतळी, सरपान सगळं, बिरपान सगळं, लागून हा. ते सगळं मग ते साधा भाऊचे पैसे ना डेपुटीने मागच नाही दिले. डेपुटीने दिलीच नाही. दिलेच नाही. आईला या चुकीचं आहे राव, हे कसं आहे की नाही? मग चुकीचं आहे. द्यायला पाहिजे का नाही? नंतर काय ना द्यायला पाहिजे का नाही? तुला बरेच दिवस झाले आता. डेपुटीला काय वाटलं पाहिजे ना. हा राव, खरंय. नाही हे डेपुटी मोठे म्हणजे जेवढे लोक मोठे तेवढे खोटे. खरं बोलला. बस काय करायचं आपल्याला आहे की नाही? हा पण साधा भाऊ खरं बोलले असते का? तुला ऐकायचंय चल साधा भाऊ. नाही भाऊ मला काय नाही, करायचं? नाही, चल ना नाही नाही मी कशाला येऊ? स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या कानाने ऐक काय म्हणते साधा भाऊ. मी काय खोटं सांगतो झाल्यावर विश्वास नाही तुया. नाही आहे ना तू काय खोटं बोलशील? तुला काय करायचंय आहे की नाही? झालं असं भाऊ. मी आतापर्यंत म्हणलो का नाही म्हणलो पुन्हा नाही नाही मला काय करायचंय? झालं, सांगितलं. नाही नाही जा, काय हा. करायचं आपण? डेपुटीने असं करायला नव्हतं पाहिजे राव. काय हो एवढं गावरा असत चालले? काहीच नाही सुगंधा तुला आपल्या गावातली एक बातमी सांगू का? कारण ती पेपरवर बी येणार नाही. बाई अशी कोणती बातमी म्हणजे मला माहित नाही आणि ती पेपरला बी येणार नाही. नाचकुळा हो बातमी तुला जर ऐकलं ना तू ना 10-15 मिनिटं तू डोकंच हँग व्हायला बसले. असं काय सांगा ना मला. असं काय म्हणजे आपल्या गावातले करते धरते माणूस कोण? कोण येत कोण येत कोण आहे? दोन एक सदा भाऊ आणि डेपुटी. हा काय झालं त्यांचं? काय झालं म्हणजे डेपुटीने पैसे बुडिले. काय? हा पैसे अहो जरा मला असं पचन असं सांगा काहीतरी. कोणाचे बुडवले? झालं का नाही डोकं हँग? तू हे डोके हँग होईन म्हणलं की नाही मी. झालं 100. कोणाचं म्हणजे सदा भाऊचे पैसे बुडिले. नाही नाही डेपुटी असे काय कुणाचे पैसे बुडवतील? शक्यच नाही तर. शक्य नाही येडीस तू. हे शक्य आहे तुला सांगू तू. साधा भाऊनी ना त्यांच्या आज्याचं सगळं माहितीचं सामान आणलं होतं आणि ते डेपुटीने पैसे दिले नाही त्यांचे. काही पण सांगू नका ते सदाभाऊ खोटं बोलत असते. कोण तुला ऐकायचंय का साधा भाऊचं? चल साधा भाऊ कर येतो मी तुला साधा भाऊ कर. मी कशाला येऊ त्यांचं ऐकायला काही पण. त्यांच्या तोंडाने सांगितले मला सुगंधा माझ्या डोळ्याने कानाने ऐकले. हो ते जाऊ द्या पण मला एवढं माहितीये का ते डेपुटी खोटं बोलणार नाही आणि सदाभाऊंचं खरं वाटावं तर मग काय माहित नाही बाबा मला. जाऊ दे तिकडच. म्हणजे ज्याला खोटं बोलतोय तुला असं म्हणायचं? अहो तुम्ही खोटं बोलाल पण ते दोघं खोटं बोलू शकत नाही ना. कोण मग तुला लय विश्वास आहे त्यांचा. या जाल्याचा कधीच विश्वास येणार नाही. हो जा मला काय करायचं तशी. मला सांगू नको बरं का मी तुझ्या कानापर्यंत सांगितले. मी नाही सांगत कोणाला पण आतापर्यंत तुम्ही कोणाला सांगून आले? सगळे गाव झाले फक्त तूच राहिली होती. हा ना. आता इथून पुढे कोणाला जाऊन सांगितलं का त्याला असंच म्हणा. नाही जा. साधा कदा आड्यात बोलती राहू बाई. ओ डेपुटी गरे श्यामा काय फेरफटका मारता काय? बसलोय भैया. काय आणतो? काय म्हणायचंय? तुमच्या कोणी अपेक्षा नव्हतीच मला. काय याची रे अपेक्षा? बाबा तुम्हाला काय कमी आहे? हा? पैसा पाणी आहे सगळे. कशाला असं करायचं? आता काय केलंय बाबा मी? काय झालं काय? अहो पण एखाद्याचे पैसे घेतले तर देऊन टाकायचे. बाकी नाही ठेवायचे कधी उगा आपल्या डोक्यावरती. येडा झालाय काय? 1 रुपयाच्या कोणाचं लाजिनदार नाही मी. काय नाही म्हणता अहो लोकांच्या पैशाचं ताटले डेंजर असतो डेपुटी. सोपं नसतं. रुपया माणूस कष्टाने कमवतं. अरे पण तळतळ लागायला असं कोणाचा पैसा घेतलाय मी? येडा झाला काय? आले 1 रुपया कोणाचं खात नाही मी. तुमच्या लक्षातच नाही. नाही हो काय? अहो तुमचे आजोबा गेले होते त्यावेळेस काय झालं त्याचं? सदा भाऊनी खर्च केला सगळा. कशाचा? म्हणजे ते माड आणायचा सुतळी गुलाल हार परत अजून काय काय खर्च असं ऐकायला भेटलंय मला. सदा भाऊनी केलता का? हा तुला कोण म्हणलं? बघा आता अख्ख्या गावभर चर्चा चालू आहे. हे जाईल मला नव्हतं माहिती राव. मी तरी विचारलं आमच्या भावकीला. मी म्हणलं भावकीने कोणतरी केलाय मला नेमकं सांगा ना कोणी पैसे कोणी आणलं होतं. मला काय म्हणायचं केला तर गप ठेवायचं ना. ही गोष्ट अशी 4 चौकात करायची का? आले सदा. बरं, तुम्हाला माहित नाही तर कोणाला तुम्हाला येऊन सांगितलं? कोणाला सांगायचं सांगितलं? झाल्याला. अरे मग सदाला कळू नाही का? मला तवाच म्हणायचं मी पैसे देऊन मोकळा झालो असतो. तेच ना तुम्हाला म्हणायचं हिशोब द्यायचा आणि पैसे घ्यायचे. म्हणजे एक तर केलं
आणि आता गपचिप झाल्यानंतर सगळीकडे मग बोबाटा करायचा, याला काय अर्थ आहे? अरे पण मरणादारी का तोरणादारी मला काय माहित खर्च केला, मला वाटलं आमच्या भावकीने केलाय. बरं आता दरवेळेला भावकी प्रत्येकाला लढती, असतेच, मग बरोबर. कुठं आपण हे करत बसतात, आपण बी कोणातरी उपयोगी येतो ना. करावंच लागत. त्याच्यामुळे मी विचारलं तरी मी दहाव्याच्या टायमाला म्हणलो होतो अंत्यविधीचं कुणी आणलंय सामान, पुरं कोणी बोलले नाहीत. मी म्हणलं आता नेमकं काय झालं मला कळा ना, नेमकं कोणी दिलेत पैसे, मला वाटलं दाजीने दिले काय ते बी कळा ना. नाही हे चुकीचं आहे सदा भाऊचं. मग म्हणायचं तुम्हाला डायरेक्ट येऊन म्हणायचं एवढा खर्च झालाय मग द्या भाऊ पैसे. आता तुम्ही कोणला ठेवले म्हणले असते. कोणला म्हणले ज्या आल्या सगळ्या गावभर सांगत सुटलाय मला म्हणला आता, म्हणून मी म्हणलं तुम्हाला खरं खोटं विचारावं नेमकं. मला विश्वास नव्हता त्याच्यावर, पण त्याला म्हणलं नाही बा, मला म्हणलं चल सदा भाऊ खरं खोटं कर. म्हणलं मला काय करायचंय भाऊ, ते डेपुटीन सदा भाऊ आणि त्यांचा व्यवहार. पण कसं आहे मला चांगलं वाटलं नाही ऐकायला, म्हणून तुमच्यापर्यंत सांगायला आलो. आईला इथे लोकांचे मी अनाथ आश्रमात वगैरे लोकांचे हे करतोय, खर्च करतोय. मी ज्या आलेलं तेच आणि म्हणलो ना. मी म्हाताऱ्याचा अर्ध्याचा खर्च ठेवीन का? मी ज्या आलेला म्हणलं भाऊ डेपुटी माहिती केला नाही, म्हणलं महिन्याला रोख पैसे देत, कधी उधारी नाही काही नाही. हा आईले चांगले चव जायचे लक्षण झालं. कुठे सदा भाऊ चल बरं. नाही मी कशाला येऊ, नको तुम्ही तुमचं बघा भाऊ. मी सांगत नाही सदा भाऊला, नको तू चल माझ्या बरोबर. नको ते तुम्हाला माहित नाही भाऊ, सदा भाऊ लगेच म्हणतील येणेच गावभर केलं मला हानतीन. नको बरं आता तू बाबा नको करू, ते सदा भाऊचे पैसे मी देऊन टाकी तू बाबा नको करू, तुला लय चौकशी आहेत. मला काय करायचं. हा राम राम. राम राम. वतनदार घरानं मला आजकाल बाहेर पडत नाही होय, तो दिसत नाही. दिसत नाही का? रस्त्यावर येणाऱ्या माणसांना दिसत होता आम्ही. आता तुम्ही घरात बसता, तुम्हाला कस काय दिसते होतं म्हणलं बाहेर तर पडा ना, गावातल्या लोकांच्या टुचकोल्या तर थांबानात. हा समोरासमोर वारकरी तो वतनदाराचं घर हा ना. पाठीमाग टोचकुल्या डेपुटी सरपंच किरकोळ माणसं करीत येत. नाही मला कळालं तुमच्या आजे पंजले दान सुरू होते, वतनदार घराला दान सुरू आहे. म्हणलं कधी दिसलं नाही. होतच त्या दानशूरपणातच 5-25 एकर गेली. आजोबांना त्यांना नाही लक्षात आले. आता आमच्या डोक्यात आले, आम्ही हात राखून दान करीत होत. आता मग हात राखून दान केलं ना, आता एक तर मनात ठेवायचं नाही, तर लोकांना सांगायचं परखड पण तुम्हाला आम्ही दान केलं तर एवढे आमचे मागं द्या. उपकार केलेले उपकार बोलून नाही दाखवायचे. आमच्या घराण्याची परंपरा आहे, या हाताने दान केलेलं आहे ना, या हाताला माहिती होऊन देत नाहीत. आम्ही काय दौंडी लावून बोबटा करीतो का दान? नाही आम्हाला माहिती आहे, तुमच्या हाताला नाही माहिती होतं, अख्ख्या गावाला माहिती होतं. ते होतं लोकांना, लोक सांगत येत होऊन असं आम्हाला वतनदारांनी दिले, त्याला आपण लोकांना तोंडाला हात लावणार आहेत का? मला एक कळत नाही, आमचा आजा काय सपनात आलता का तुमच्या की माझं अंत्यविधीकरण साऱ्या गावामध्ये अंत्यविधीचे पैसे दिलेत म्हणून? सांग. मी सांगितलं तुम्ही सांगितलं त्याच्या आलेला कशाला सांगितलं तुम्ही? मला का नाही म्हणलं तुम्ही अंत्यविधी केला ते सामानाचे पैसे राहिलेत म्हणून? मुरक्या हसायला लागले तुम्ही. एवढं गावाला वळसा घालून इकडं आलंय काय? मी सांगितलं. हा कोणी सांगितलं? मग अख्ख्या गावात मला पैसे मागायला आला, मला देतो का? दान धर्म करावा लागतो म्हणतो. आम्ही वस्तू दान दिलेली ती आम्ही पैसे घेत नाहीत. पैसे घेत नाही. आमच्या आत्म्याच्या आपले काय म्हणते त्याला, आजीच्या आत्म्याला आमच्या शांती नाही लावायची. वर तिळ तुटून आत्मा त्यांचा तुमच्यासारखा. आणि तुमचा आजा वर बोलून दाखीन आमच्या नात्याने खर्च केलाय म्हणून. नाही आज तर बोलला असेल ना, बोलला असेल ना वर इतके दिवस मनात आजा बोलला असेल नाही राहत, आजीच्या मनात. आम्हाला वाटलं आमच्या भावकीने खर्च केलाय. मी पोरांना विचारतोय अंत्यविधीचा खर्च कोणी केलाय? तुम्हाला मागितला का खर्च? मागायला पाहिजे होता, ही वेळ आली नसती. तुम्ही विचारायला पाहिजे होतं. हाच ना. त्याला झाले आता 3 वर्ष. तुमच्या आजोबाचं श्राद्ध झाले ना, आता त्या हस्त्या बी काही गाव टोकाला गेल्या, राहिलं काय आता? का ते जाऊ द्या, 3 वर्षामध्ये येत ना मी 4 अनाथ आश्रमाला जेवण दिले. तुमचे पैसे नाही ठेवणार मी. मला बरं का? मागे समजले पंढरपुरातले 11 आश्रम आहेत ना, तुमच्या दिनगीव चालू आहेत. आणखीन 12व्या आश्रमाला पैसे घाला. तुम्हाला मला नका तुमचं बरं दान का सांगू. तुमचे किती पैसे झालेत ना ते अंत्यविधी सांगा, व्याजासहित देतो. नका देऊ. 10 रुपये शेकडे लावा, कोणी 20 रुपये मागितले शेकडे तुम्हाला? लावा. कोणी मागितले? गावात चौकायला घालता आमचे. सांगतो डेपुटीले दान शुरे. हा म्हणलं तू डेपुटी कडून दान घे. म्हणलं आम्ही सांगत नाही दान केलेलं डेपुटीच्या आज्याच्या अंत्यविधीला. म्हणलं अरे बांबू हार गाडग, त्या मुरमुऱ्या, सुट्टे पैसे, गुलाल, पार हारा सकटन पार त्या लाकडा सकट खर्च केला. आम्हाला माहित झाला असं ना, 10व्याच्या आतच पैसे दिलेत. मी तरी म्हणलं आजाला कावळा कसा काय शिवला नाही? अरे तुमच्या पैशामुळे खरा कावळा शिकला नाही, शिवला नाही. जीवनपणी जपले नाही. आणि मग 10व्याला हात जोडायचे वर कावळ्याकडे बघून जीवनपणी जपले नाही. जीवनपणी जपले असते तर हे उलट भरू नका. आमच्या म्हातारा इतकी मजा नव्हती. गादीवर म्हातारा झोपत होता उपाशी. काय गावरान तुपाशी म्हातारा मेला तरी खात होतो. गावरान तुपाशी आम्हाला सांगा ना तुम्ही. तुमचा म्हातारा 4 जणांच्या याच्यात मध्ये राहिला. तुम्ही आम्हाला सांगा ना. गावरान तूप ओतलं त्या याच्यात बाकी आहे ना गावरान तूप. तुमचं वतनदार घरानं आमच्या याच्यात येणं काढ. तुमचे पैसे सांगा. गावातला बोबाटा बंद करायचा. किती झाले पैसे?
व्याजा सहित देतो हे बघ टाकतो. कुठं टाकीता आम्ही तसले डबडे ते फोन पे फिनपे वापरीत नाही त्याचा व्यवहार कर रईस घरा नाही असे फोन पे वर रुपया टाकन चारण टाक पैसे कॅश मागत देतो नसतो. आणून देतो. किती झाले कॅश? अहो पैसेच घेत नसतो वस्तू केलेली दान आम्ही पैसे कसं वस्तू केलेली आहे का? दान झाले बर आमच्याकडून. बर वस्तू केलेली आहे ना? बर बर. एवढा झटका येतो विचारायचं होतं 3-3 वर्षांनी उलशिक म्हणलं तर लगेच अंगाला झोंबात आहे डेपुटी झाले. डेपुटी मला काय आणायचं आपण 4-4 बांबू खायला आणलेत. बांबू लोकांचे उपकार नको भाऊ. आपला आजा गेला आत्म्याला शांती नको का? अरे कुठं सपर पेपर बांधायला चालवले काय? नाही मग सापार नाही. तुम्ही म्हणले ना पैसे घेत नाहीत आमच्या आजीच्या याला दिलेले. तुमचं साहित्य आणलंय याच्यात गावरे येत बरं का. ही शिकाळी हे गाडगे आणि बांबू अजून काय काय खर्च केलता आमच्या आज्याला सांगा ना काय काय केलता. लयच मनाला झोंबलंय ना तवाची तवा द्यायला पाहिजे होतं. आता बांबूनी काय माहिती बांधिता का काय? तवा द्यायला आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आणि हटकून मग आता हे शिकायला नाही, नाही, तुम्ही म्हणले ना. डेपुटी आहेत ना तुम्ही म्हणले ना पैसे घेणार नाही. पैसे घेणार नाही मी म्हणलो का मग शिकाळी द्या बांबू द्या नाही वस्तू दोरं बांधायच्या दिलती. दोऱ्या तुम्ही द्या. काय म्हणले वस्तू दिलती तर हा. आम्ही वस्तू आणून देतो. वस्तू आणून द्या म्हणलो का मी? मग वस्तू आणून द्या म्हणलं मग काय का? म्हणले तुम्ही? वस्तू दिली म्हणलं दान केली म्हणलं. मग ती दान केलेली जरा वस्तू नीट बरं का? ऐका डेपुटी. आम्हाला माहितीये तुमचं अख्ख्या गावाला वरून सांगायचं आमचा आज आहे ना वर तार फडून आतमध्ये परत तिथं तार पडून बरं का. आता तुमच्या आज्याचा आत्मा मधीच फिरत असेल. तुम्ही जिवंतपणी त्यांचं लय दान धर्म केला लय देवदिक केले. आज्याला मध्ये फिरत असेल म्हणजे तुमच्यासारखे जे पैसे जर त्यांच्या अंत्यविधीला लागले तर मध्ये फिरणारच ना. तुम्ही आधी काळजी करायची ना आज्याच्या आत्म्याची. हे बघा. आता गाडगेन मडके घेऊन चालले आम्हाला- की काय याच्यात आम्हाला आणि कोणाच्या हे गावऱ्यांना हा. असे कलोड दान केलेत. आम्हाला 4 गावऱ्यांनी माहितीये 800 रुपये आम्हाला दिले. माहितीये तुम्ही तुमच्या आजाच्या टायमाला किती गुलाला उधाळलाय काय झालंय. चन्ना जळा चन्ना त्यांना जाळला. अख्खी चन्नाची अरे ताटी तोडली. ते चंदन आमच्या आजाच्या वावरातले आणले तुम्ही. आमचा आजा म्हणला दोस्त आहे माझा घेऊन जाय चंदन. अरे मी तरी म्हणलं आमचे उपकार तुमच्यावर आहेत. चंदनाचे झाडं तुमच्या आजी जाळलेत आमच्या आजीने. आज्याचं होतं वावर. सांगायला लागले आम्हाला. माझ्या आज्यानी घेतलेले होते. हा, हा. घेऊन जा म्हणजे काय तुमच्या घरचे नव्हते. माझ्या आज्यानी वावर घेतलेले होते. आमचे उपकार पण ज्यादा आहेत, मन तेवढं पुढे ध्यानात सुटत ठेवा. आहे तुमचे. हे घ्या तुमचं सामान नको तुम्ही आम्हाला राहू उपकार. द्या ते सामान आम्हाला. ए, तू आला का? झाले मी साऱ्या कधी गावात म्हणलो? गेलो ना कधी तू आणि म्हणलो? तिन्ही. कधी म्हणलो मी हा? की बुवा, दादा भाऊ हा काय म्हणलो मग तुला काय- काय म्हणलो काय पळ- म्हणलो? काय पळती म्हणलो? आणायची नाही. काय म्हणलो मंदिरापाशी- या हाताने केलेले दान या हाताला समजून देत नाही असं म्हणलो का नाही? ही वाक्य म्हणलो का नाही? हे वाक्य म्हणले हा, पण म्हणलं, तुम्ही थांब, काय म्हणले थांब. डेपुटीने पैसे बुडले म्हणले की नाही? बुडवले म्हणलं का? मग? मागितले का म्हणलो का नाही? मी मागितले का मी डेपुटीला आतापर्यंत म्हणलो आमची का नाही? चुकी झाली आमच्याकडून पैसे राहिले याचा सही घ्या. मागितले हो. का मी तुला म्हणलो तू काय म्हणला डेपुटीला दानशूर मग म्हणलं आई, मग दान सुरेत म्हणून तुमचं हे बघा पुस्तक ठेवले की काय नाही? करू हे आमच्या आजीच्या नावाने काय लावू का? नाही. मग तुमच्या आज्याच्या नावाने दान ज्याला करा त्यालाच लय दान मागायला आलता माझ्याकडे दान करा म्हणून. याला करा याची तिरडी बांधू याच्या बायकोला त्या पारीला अजिबात खर्चात पाडू नका. आहे तसं ठेवा नाहीतरी याचा लिव्हर गेलेलाच आहे. आज ना उद्या लागणारची. अख्ख्या गावाला गेलं. सांगायला लागले, बस. तू म्हणलं होतं ना मला आणि- दान करा. घे बांबू आहे दुरी आहे मुरमुरे आहेत गावऱ्या आहेत ही शिकाळी आहे सगळा इंतजाम तुझा रेडी आहे. अजिबात तू काळजी करू नको. आत्मा सुखाने सोड. तू तुझी सगळी व्यवस्था डेप्युटीने केलेली आहे. असा दानशूर भेटणार नाही. माणसाच्या हे बघा. जितापणी तिरडे बरं हजर. का वस्तू मागितल्या त्या वस्तू आणल्या त्या वस्तू नागत तुम्हाला लागल्या. कोणत्या कोणत्या मामलीच्या वस्तू मागितल्या? तुम्ही म्हणले ना वस्तू आणल्या दिलत्या म्या. वस्तू दिल तू म्हणले फोन पे वर पैसे टाकीतो. फोन पे गुगल पे असे फेकून दिले मी. दादा भाऊ. ते मला सांगायचे का? मला एकच म्हणायचं दान करताना ह्या हाताला माहित नव्हतं देतं ना हे अंतविधीचं कोणी ठेवीत नाही. तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं एवढा असतं त्याला. 3 वर्षांनी राग आला. 3 वर्ष आधी चौकशी करायची ना. माझ्या आज्याचं सामान आणलं कोणी बुवा समजलंच नाही. अजून मी मला संशय आहे तुम्ही कसं सामान दिलं आमच्या दाजीनं नाही तर भावकीने खर्च केलेला असणार आहे पण चल ठीक आहे एकदा माहिती घ्या. मला अजून संशय आहे. हा बरं मग का? तुमच्या भावकीने दिलेला असेल माहिती आली ना
त्यांना ते गाडगे विडगे देऊन टाका, तुमच्या मनात शंका आहे ना चालू. तिकडे जाऊ दे. बघ आपण त्यांचे इतके नाही, त्यांनी वस्तू मागितल्या होत्या, आपण वस्तू आणल्या आपल्या आजा करता, आपल्या आजाच्या नावाने दान करू. दर ये कोणाला मी तरी तसं ते. घेत नसतो. आजा असा गेलेला होता त्यावेळी वस्तू आणलेला होता, आता आजा आणायचा आणि मग ह्या वस्तू माझ्या मला परत असं ना द्यायच्या. बरं. नुसतं आता तुमच्या करता आजा खाली आणतो, मी जातो वर आजाला आणायला. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. हा. शुभेच्छा. याचं काय करायचं आता? आता याला द्या. हा जा जा, फक्त लोकात बोबाटा करू नका. काय बरं का? बोबाटा आम्ही जो बोबाटा करायला ना आमच्यावर याच्यावर आयलाय हे बरं आहे भाऊ, तुमच्या आज्याला बरं. लाकडं आणले रट्टे मी खायचे. हे आता काय करतो? तुम्ही हे कुठून आणलं होतं त्याचं बिल आहे का? काय करतो आता? मागं देतो काय? मी बरोबर मार्गी लावतो त्याच्या माझ्या पद्धतीने पटीतून संध्याकाळची आपली सोय. बघा डेपोटी, तसं आहे ना त्याला दानशूर माणसाची गरज आहे. मग तुमची मी चेष्टा करीत होतो, चिरकी लावित होतो, तर तुम्ही फार साहित्यच घेऊन आले. आता आले तर ठीक आहे, पण तुमचा आज काय आणि माझा आज काय ह्या गोष्टीचं येणे मला बोट लावल्यामुळं मी याला म्हणलो तर येणे तुमच्याकडे फार जाळण थोडंच केला. ते मग याला या देऊन गावात टाका. बोबाटा करू नका. तुमचे पैसे आहे ना मी ऑनलाईन करून टाकतो. माझ्या आत्म्याला आले शांती. का परत? नाही, आले ऐका का ना, परत? आले का परत? ऐका ना, तुम्ही माझ्या आजाच्या नातासारखेच आहेत, म्हणजे माझ्यासारखे केलाय खर्च, तर आम्हाला बी करू द्या, आमच्या याला पावन होईल. आमच्या टायमाला करा, जगले वाचले तुम्ही. आमच्या नंतर आलेवर तर गेले आधी तर मी परत करीन. जाऊ द्या, आजाच्या टायमाला तुम्ही आमच्या खर्च केलाय ना, तुमचे उपकार आम्ही कुठे फेडून टाकू. आता ते काय घेणार नाही. तर एक काम कर, चल हे तुला तिथं गाडी टाकून देतो, हे नेऊन देते. इथून आणलं. सरपण बी आणलंय मी, आधी गाडी आणलेली घेऊन जा ना, टमटम लावलेली आहे. सरपण भरून नाही आणलं का? अहो त्याच्या दारातच होतो. हा, दारात होतो. चल. त्याला लागन हा. डेपुटी, त्याला लागन, जाऊ द्या, त्याला सरपण लागेनच. मग शामराव बरं आहे अजून? काय बरं आहे, हा? मरगळ आली रावलईच. बरगड आली? म्हणजे त्या अर्थाने नाही, ते गावात आलं का करमतच नाही हो. गावात करमत नाही तुला, घरी तरी का करमत होतं? मंडळी म्हणतात ती, माणूस घरी आला का कावा गावात पळण असा करतो. हा मग दिवसा काय करायचंय घरात? आईची ज्ञान पट. अरे 2 शब्द बायकांबरोबर गोड बोलायचे. बायकांना काय वाटतं, नवऱ्याने थांबावं घरामध्ये, 2 शब्द बोला. पण तुला लागली दुकानात सवय, इकडे आल्या बाया माणसं येते तर त्यांच्याबरोबर फ्लटिंग करायची, जास्त अहो, करायची. घरात थांबलं का बायाचं नुसता पारा चालू असतो. म्हणलं होतं तुम्हाला दसऱ्याला 1 तोळं सोनं करा, आता पा झाला 1,80,000 भाव. अरे माई मंडळी माग लागली होती माग, मग पण आता भाव एवढा गेला, करतो कुठून, आणायचे कुठून एवढे पैसे? सोपं आहे का काय आता? 1,45,000 पुढे भाव गेलाय. तुम्ही पाहिलं नाही का? 1,80,000 भाव आहे कालचा. तिला म्हणलं आता तू सोनं करूच नको, तो याला एवढं सोन्यासारखा माणूस हा, काय मी चालतो तेच तिला म्हणलं. मी म्हणलं आता आहे ना लग्न नाही हुंड्यात चोळा म्हणणार आहेत लोक. 1 ग्रॅम सोनं किती घालता? मग तिथे पाणी पाणी चढलेलं चढलेलं. आणायचे कुठून 5 तोळे 10 तोळे? तुला सांगू का, सामान्य वर्गाचं सोन्याचं कामच नाही नाही नाही, दुकान वस पडले. त्यामुळे आता आपण आहे ना, आपल्याकडे जेवढं सोनं आहे तेवढं जपणं, बस बस आणि बायकोला सोन्यासारखं जपणं. खरंय, बस खरंय, खरंय. त्यासाठी ए, हो, तुम्ही जे पाहताय ते मी पाहतोय. अरे काय भानगड गोनी, स्वच्छता कवा चालू केली नाही गावातली? अरे मनाव घेतलं काय नाही त्याने गाव स्वच्छ करायचं जरा. जाल्याचं कवा काय डोकं फिरणार, कवा काय आवलीच आहे ज्याला, म्हणजे आपल्या गावातला आवली माणूस कवा काय डोक्यात देईन आणि करीन तपास नाही कचरा लागायचा. गोळा करू राहिला, बाटल्या फिटल्या उचली. हा ते काय, चला चल बरं. बरं जरा त्याला शाबासकी देऊ ना. हा मग द्यावाच लागेल. वा 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 वा. आता खरा मित्र शोभतोय माझा. मी तुला सांगत नव्हतो, जरी सगळं गाव जाल्याकड पेताड जाल्या वाईट, लोकाला वाईटक देतो असं म्हणून बघत असला तरी जाल्या वाईट नाही. अरे ह्या जाल्याला गाववालीने ओळखच नाही. मला सांग काय करायला पाहिजे आज गावाकरता? रस्त्यावर पडलेली जाल्या घाण गोळा करतोय, कचरा गोळा करतोय, गाव स्वच्छ करतोय. अभिमान आहे मित्रा, तुझा अभिमान आहे आम्हाला. काय त्याला जरी नसला तरी मला अभिमान आहे माझ्या मित्राचा. डेपोटी, मी काय गावासाठी गोळा करून राहिलोय काय? मग ये भांगार आता मी गोळा करणार हा. आणि तिकडे नेऊन विकणार. हे काय गावासाठी करून नाही राहिलो, मी माझ्यासाठी करून राहिलोय. मी पोटाचं निर्बलन करून राहिलोय. आईला मला श्याम आहे, तू तर मला म्हणला स्वच्छता चालू आहे, मला तर लय खुश झालतो मी. मला तेच वाटलं गावासाठी करतोय. माझ्या डोक्यात आलं तर म्हणलं आईला ग्रामपंचायत मार्फत याचं काहीतरी निवड करावा आणि गावात ठेवा. हा, गावाचं पडलं तिकडं भंज. तुम्हाला सांगतो डेपुटी, पारी नाही का पारी, अहो तिने जर काम केलं ना ती माझ्या वाट्यालाच येऊन देत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पाठ्यासाठी काम करून राहिलो. डेपुटी एवढं सगळं ऐकलं ना, मग माझी पोटा पाण्याची सोय लागत ही.
2 वेळेची पोटासाठी करतो डेपुटी हे सगळं, गावासाठी नाही करीत. हा का? आणि दोघच नवरा बायको आहेत, दोघं काम करतेत. मी बक्कळ पैसे देतो, गावातून तुम्हाला पैसे देतात कामाचे, ते जातात कुठं? तुम्हाला चांगलं माहिती डेपुटी पारी किती चॅप्टर आहे. हा. आम्ही दोघांनी काम केलेलं असलं तर पेमेंट कोण घेत, पैसे कोण घेत आमचे? भारी किती पण, अरे पण काय तुला खायापुरते पैसे देत नाही काय? अहो देतच नाही ती बाई. तिच्या जर हातात पडलं ना सगळी प्रपंचात घालती, सगळं तिकडं प्रपंचात. काय प्रपंच करते बाई ठासून. तुला काही जेवायला देत नाही काय मग? जेवायला देत नाही, कधी भेटत नाही मला डेपोटी. आणि आम्ही तर समजा चांगला सुखी राजा राणी सारखा संसार चाललाय, जरी भांडत असले तरी एकमेकावर जीव आहे तुमचा. काच एकमेकावर जीव, सकाळी भेटलं तर संध्याकाळी भेटतंय का नाही हे विचार करावा लागतोय मला. अरे काय उपयोग हे असं वेळ आली माझ्या मित्र भागार आणि गोळा मी म्हणलं, करायची. मला वाटलं गावाच्या स्वच्छतेकरता एवढा मोठा निर्णय घेतला जालूनी. हा. आणि आज किती अभिमान वाटला होता मला, पण अभिमान पाय दे तुला आज. हा तुडू दे तुमचा पाय, पाय दुळी तुडू द्या, नाही तर काही वाहू द्या. मी माझ्या पोटासाठी करतोय भांगार गोळा. येड्या झाल्या. अरे तू आमचा मित्र आहे, शामरावचा मित्र आहे, गावात तुझं बी वजन आहे आमच्यामुळं. कशाला हे भंगारनाथ करतो? लोक काय म्हणते, ज्याला पोटा पाण्याकरता भंगार गोळा करतो म्हणून. अहो, लोकांच्या तोंडाला हात लावता येतोय कशा आम्ही? लोकांना एवढू द्या ना. माझ्या पोटात किती कावळे कोकत आहेत हे पोटाला माहितीये. ज्याचा त्याचा प्रश्न असतो भाऊ, शेवट नाही मग? भेटलो, काही करावं लागत आहे. रुपाताईचा मला अभिमान वाटायचा की बाबा एवढं नवरा पिऊन येतो हे होतो. कुशाल ती बाई जेव्हा अन्न पाणी देत नाही म्हणल्यावर काय म्हणायचं? हा? त्या रुपीचं नाव सुद्धा काढू नका, आम्हाला भाकर नाही देत ना त्याच्यामुळे चाललंय. जाऊ का मला अजून गोळा करायचे. जा जा जा. गोळा म्हणजे तुला अजून 4-5 गोण्या भरावं लागतात तेव्हा उदरनिर्वाह भागन तो. चालेल. काय दिवस येते तरी काही काय वरतं जाल्या एवढं काम करून जर बायको हातात पैसे देत नाही तर काय करायचं त्या कामाचं? त्या मर्दाचं काय करायचं? त्या बायांनी काय केलंय, मर्दांना बरोबर असे गोडे करून ठेवले, आकळून ठेवले. मुठ आपल्या बायकाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे एवढे ठेवत होतो आपण. काय करतो तरी बायका आपल्या प्रकार शब्दाने विचारित नाही प्रकार शब्दाने आपल्याला, विचारित व्यवहार नाही, व्यवहार विचारित नाही, नाही. काय विचारित आहे. तुला सांगतो ही बायको तर मला काय हिशोब करता आणि काय करता ते सगळं विचारित नाही. खरंय, खरंय. हा बघ ना त्या जाल्याची परिस्थिती. यांनी कष्ट करायचे आणि पगार तिने पगार घ्यायचा. घ्यायचा. वाईटच आहे ना, म्हणजे याला करताय पुरते पैसे नको ना. जायचे लक्ष नाहीत हा ना ना. राव, तो पैके एक काम करू आपण आहे ना त्याच्या बायकोला जरा झापू. हो हा एवढं तो कष्ट करतोय कमीतोय आणि काय पुढे तुला काय पुढे पैसे खरं आहे ना. काय कमी केलं त्यांनी तुला? एवढं तू जपतो बरोबर आहे ना. जपतो सगळं व्यवस्थित आणि त्याला तू असं भांगार गोळा करायला लावी ती. तिचा बी अपमानच आहे ना. म्हणत हो. मग एक काम करू आपण. तिच्याकडे हा, चल. मग काय म्हणतो ठीक आहे, काम धंदा कसा चालला तुझा? कामच आहे, जायचं राहणार डबा घेऊन मस्त जेवायचं झोपायचं. अच्छा 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 अच्छा. काय वातावरण किती मस्त झालं, असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं राव बायकोला घेऊन. तुमचा मेवना आला. हा तू हिंड इकडं तिकडं कुत्रे मारी झुरळ आणि तोंडाच्या. डेपुटीने काय सांगितलं तुला ते नाही समजायचं. काय सांगितलं? फोन आला असता त्यांचा, काय तेवढं निरोप देतील ते. ते म्हणले फोन बिन काय करणार नाही मी त्या झुरळ आणि तोंडाच्याला. त्याला येऊ द्या असा समोर असा ठेशितो का निभार, मग कळन. काय झालं आता एवढं देऊन टाकले डेपुटी? एवढं काय झालंय म्हणजे तुला माहित नाही का इथं बाटल्या बिटल्या गोळा करायला लावल्या डेपोटीनी. म्हणून मी म्हणलं डेपोटी तुम्ही काय तळतळ करू नका, जाले असले तुम्ही टेन्शन घेता कशाला. असं आहे का? मग तर ना गोळा कर ना. अरे चल माझ्या सोबत गोळा करायला, नाही तर लय हाल होतीन तू पुढे गेल्यावर डेपुटी लय निपशितीन. म्हणजे डेपुटीने साऱ्यांना जोळा करायला लावला. हा अरे झालंय बाटल्या गोळा करून करायचं काय बाटल्याचं? हो दाजी करायचं काय? हा? अहो वर्षातून आहे ना आमच्या गावाकड एक दिवस श्रमदान करायचं असतंय. अरे मग तुला नेमकं म्हणायचं काय, दाजीनी पण बाटल्या गोळा करायच्या का तुझ्या बरोबर? मग करावंच लागते आणि वर्षाने एकदा करायचं म्हणलं श्रमदान म्हणलं. म्हणजे एक सामाजिक उपक्रम आहे का हा? हा सामाजिक. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचा आहे का तुझा स्वतःचा उपक्रम आहे? माझा खायचा स्वतःचा गावाचा आहे सगळ्या. बर 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 चांगलंय चांगलंय. पाहुणे तर सोड राव, त्यांना कुठं काम करायला लावितो. एक फाटका नाही रे, आता श्रमदान म्हटल्यावर ते करावं लागेल ना, आणि मला अशी हौस आहे श्रमदानाची. हा त्यांना हवंच आहे जरा. तुला नाही हवंच दाबाड बोडीन. चला दाजी जाऊन दे रे, मारू नको लेकरू राव, ते समजून घे लेकराला. लेकरू हिंडत इकडे तिकडे गोट्या मारीत. कोणते झाले तर राहिले आता त्या. इकडे चला करू दाजी गोळा आपण. चला मग जाऊन आला होय? बर बर. आता मी एवढी भांडी घासते, हा मग देते चहा बनवून जरा तुम्हाला. रुपवहिनी, ओ रुपवहिनी, डेपुटी आली. काय चाललंय, झाला का चहा पाणी नाश्ता? हो झाला ना. जालिंदर कुठे गेलेत कामाला. कामाला गेले? हा काय नाश्ता बिष्टा करून गेलता का? हा मग नाश्ता ते करून आत्ताच पराठेच खाऊन गेलेत. पराठे खाऊ घातले का कराटे? अहो पराठे खाऊ घातले. आता रात्रीचा ना थोडा शिळा कोबी होता, हा.
मग ते बाजरीच्या भाकरीत चांगला मस्त कुस्करला ती भाकरी टाकली आणि हिरवी मिरचीच्या ठेसाबरोबर दिली खायला. त्यांना लय आवडतं तसं खायला. हा नाही आम्हाला तर असं कळत आहे की जाल्याची लय उपासमार होऊ राहिली म्हणली. आता शिळ्या पाकच खायचं हा म्हणजे काय? शिळ तेच ना, संध्याकाळचं जर सकाळच्या बरी खायचं म्हणलं मग काय त्याच्या तरी नशिबात शेवटी जाणारच ना तो. मग काय फेकून द्यायचं वय एवढं महागा मोलाचं आणायचं आणि फेकून द्यायचं का मग ते? आता त्याला काय खाऊ घालायचं, दिवसभर काम करावं लागायचं त्याला. अहो त्यांनीच नाही, मी पण खाते, मी शिळं असं नाही की त्यांना शिळं देते आणि मी स्वतः ताजं खाते. पण मला काय म्हणतो रुपाताई, नाही म्हणून म्हणलं तरी तुमच्या दोघाचा 2-3 हजार रुपये महिना येतो. हा ते पैसे तुम्ही जात आहेत कुठं तुमचे? हा 2-3 हजार महिना. मग डेपुटी कांद्याची मुकदम होती ती 13,000 रुपये एकराने घेतले ती. आता ते कांद्याचे दिवस गेले श्यामराव. ते पैसे काही संपले काय ती? मला काय वाटतं बहुतेक की पैशाला पैसे जोडून ठेवतात काय नो. तसंच काही कशाचं ठेवताय? पोटाला चिमटा हा. आणि कपाटात हा नोटा. काय सुद्धा नाही तसं. बिशी द्यावी लागती. हा. हा परत राशन आहे, परत ह्यांचा हा मधीच काहीतरी ही दुखती औषध ही आण, परत सासू सासऱ्यांना गावी द्यावं लागतंय, सगळं बघावं लागतंय. पण रुपाताई तुम्हाला सांगू का, माणूस जे करतो ना हे पोटा करता करतो. आपलं पोट भागल्यानंतर बाकीचं सगळं साठवण वगैरे. मला सांगा, एवढा पाडासारखा नवरा तुमचा काम करून येतो, त्याच्या जर पोटाला नाही भेटलं तर ते असे उद्योग करायचा नाही का? आता काय केला उद्योग त्यांनी? कामाला गेले, चांगलं काम करतात की आता. चांगलं काम आहे का ते? अहो अपमान वाटला आम्हाला मित्र म्हणून. आता गौंड्याच्या हाताखाली कामाला जाणं काय अपमान आहे का? हा कोण म्हणलं तुम्हाला गौंड्याच्या हाताखाली गेलाय तू? मग सकाळीच मला म्हणल्यात की पोती उचलाय चाललोय म्हणून मी. पोती नाही उचलायला चालला, गोणी उचलेली आणि गावातलं भंगार गोळा करतोय. काय? बाटल्या, प्लास्टिकचे डबे, बिस्किटाचे पुडे, पेपर, कचरा, थोडक्यात कचरा, म्हणायचं म्हणजे तेलाच्या भंगार गोळा बाटल्या, करतोय. पावडरचे डबे. अयो माझा नवरा गाव स्वच्छ करायला लागलाय. किती अभिमानाची गोष्ट आहे ग बाई. गाव बघा स्वच्छ- डेपुटी भाऊ, माझा नवरा गावाची स्वच्छता करते. हा, नवरा म्हणतो स्वच्छता करीत नाही आणि बायको म्हणते स्वच्छता स्वच्छता करते. कर. असं झालं आता. आम्हाला आधी तसंच वाटलं होतं की आता येणे जालेने लय मोठं काम हाती घेतलंय बा गावाचं. पण जेव्हा जवळ गेलोत आणि जालेला विचारलं, धाय मोकलून राहावं आमच्यापाशी. म्हणला माई बायको मला जपत नाही, वेळची वेळ खायला देत नाही, तुकडा देत नाही, खायला तुकडा पैसे म्हणला काढून देव. घेती आणि मला आहे ना म्हणलं उपाशी मारती. कोणत्या नवऱ्याला तळतळ येणार नाही. अहो डेपुटी भाऊ, मी कमवती कुणासाठी? त्यांच्यासाठी का दुसरं कुणा आहे का आता घरामध्ये बारक तिरक त्यांना मी करायला? काय धुडधुडीत माणूस खोटं बोलतोय. अरे खोटं नाही देवा, बोलला, आम्ही खरोखर पाहिलं आमच्या मला सांगा डोळ्यांनी. कुठे आहेत त्यांनी? कुठे आहेत त्यांनी मला सांगा बघू. गावात इथं कचरा गोळा करतोय. रुपाताई तुम्हाला सांगतो, मला सांगा ही चव साधी जाईन का? हा तुमच्या मायाला जर कळालं की रुपाताईच्या नावाला भंगार गोळा करतोय, आज चव साधी जाईन का? गावात डेपुटीचा दोस्त भंगार गोळा करतोय, चव साधी जाईन का? शामरावचा दोस्त गावात भंगार गोळा करतोय, चव साधी जाईन राहिले का? नाक. आवचितवाडीचा माणूस भंगार गोळा करतोय. चला हा? चला तुम्ही चला, मी ना काय आज खरंय? बघतेच काय आहे. बघा तुम्ही चला. बघा बघा. काय आता ते. दाजी जरा कॅच, दाजी कॅच. डेपुटी कुठे शोधायचं हो याला? हे काय हो? हो डेपुटी. ओ श्यामभाऊजी बघा, तुमचे दाजी पण आहेत. ओ डेपुटी भाऊ, दिगो भाऊ पण आहे तिथं. आणि तुम्ही काय म्हणताय मला की माझा नवरा एकटाच उचलतोय म्हणून? हा हो एकटाच उचलीत होता. डेपुटी म्हणजे तुम्ही कामाला लावलं आणि वरून येऊन मला सांगताय की माझा नवरा कचरा गोळा करतोय म्हणून? वहिनी, थांबा 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 जरा, इंजिन पट्टा थोडं चालू झाला का slow जरा? करा. हा. त्याच्या आल्याने आहे ना एक गोणी भरायची नाही लवकर, हा. 4 गोण्या कशा भरायच्या म्हणून यांनी दाजीला आणि टिक्याला नाद लावलेला दिसते डेपुटी. 100% तो दाजी येडा आणि आमचा टिके बी येडा. ज्याला सोप्पा नाहीये त्याला वाटलं असं यांना काहीतरी सांगावा आणि यांच्याकडून गोळा करून घ्यावा. हा माझा नवराच लय शान आहे, ही लय येडी आहे ती. अहो ह्यांच्या सारखं तर शान कोण नाही. बरं चला चला हा, चला चला मला बी हा, बघायचं चला, चला. ठीक आहे, तेवढं पत्र निघा का रे? अरे जास्त डोळा तर ते पत्रे आणखीन लोक आपल्याला हे तर डोळा. अरे भांगार दाजी काय आहे? इकडे काय इकडे या. काय झालं ना त्या दिवशी मी डिग्या फिरत होतो, जाल्या भेटला, बाटल्या गोळा करताना म्हणलं काय काय नाही म्हणे दाजी श्रमदान चाललंय. अरे म्हटलं मग मला समाज करायची आवडत करा श्रमदान दाजी एक दिवस गावात तुम्ही. तुम्ही काही बोललेत मला? अरे डिग्या तू घरी काम करीत नाही, घरी कधी झाडून घेत नाही, इकडे श्रमदान करायला लागला का तू? अयो म्हणला तुमचे डेपुटी पौ राहिले, तुला तुला श्रमदान करायला लावलंय, मला माय बरोबर चल म्हणे जोड. काय नादी लागतो दाजी, तुम्ही बी खुशाल कचरा गोळा करीत हिंडत होय. तुमच्या शहरातलं दाजी. मला माहितीच नाही कचरा गोळा करतो. यांनी मला काय सांगितलं, श्रमदान असतं वर्षातून एकदा आमच्या गावात. मग मला थोडीशी समाज करायची आवड आहे. चालूच आहे ना सगळ्या गोष्टी मनोर नाही घ्यायच्या दाजी.
जालू बोलला ना हा करायचं आणि पुढे जायचं. तो काय करतोय माहिती का, बायको घरून पैसे देत नाही म्हणून या असं पगार गोळा करतो निकितोय. अरे डेप्युटी साहेब हे मला नाही माहिती. हा तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळे मग सांगत असतो. आणि जरा दाजीला जरा कर रे, जरा हुशार गावात आलो. दाजी कायमच गावात येणार आहे आता. आडनाव शहाणे आहे त्यांचं, काय शहाणं करावं त्यांना. जालू एकदम चालू आहे राव. हा, तुम्ही एक काम करा आता इकडे. हे काय कर, दाजीला घे आणि दाजीला घरी सोड आणि तू करी जाणार कान पडत खायचं. आंघोळ बिंघोळ करा दाजी घरी जाऊन. जा आंघोळ करा. तर कसं राजे हसतात. 5 वाजता ठरलंय डेपुटी, ठरलंय काहीतरी. उगीच नाही गोळा करत होते. दाजीला नादी लावतो. काय रे बा, ते श्रमदान करतो का तू, का स्वतःच्या पोटा करता करतो? सांग आता काय मंडळीला. पोटा करता करतोय मी. कसलं पोटा करता कसलं म्हणजे? हा कसलं म्हणजे तुला रातचे धरून म्हणतोय मला पैसे दे पैसे दे. दिले का तो पैसे? मला रातचे यायला लावलं ना तो. अहो पण काय असं भंगार गोळा करतात का? जा मला तुम्ही काय म्हणला, नाश्ता पोटभर खाल्ला, मला म्हणलं की मी गौंड्याच्या हाताखाली काम करायला चाललोय आणि असलं चाळ करता वय इथं आम्हाला तर येऊन. म्हणलं खायला दिलं नाही, घरी जाऊन चांगलं थालीपीठ खाऊन आला सकाळी. कोणतं थालीपाट? ते शिळ पाक खाऊ घातलंय मा दातान चावतो काय का श्याम्या कडाकड बघा बघा वहिनी, बघा तुम्ही. शिळे हाडकं कशी तोडता येतात हा? आणि शिळी भाकरीच जाय ना वय, भाकरी बी नव्हती ती. तुम्हीच मला म्हणला की दे मला थालीपीठ करून. लय नको हा. कारण बोलूस. ओ तुम्हाला सांगते, असं माझ्या आबरू घालवायची काम करू नका. माझ्या माहेराला जर कळलं तर किती नाचक्की होईल म्हणजे हा? आपल्या आमच्या तोड्याची किती आबरू जाईल. एवढं मग? गावातच काय सोपं आहे काय. काय? आम्हाला तर मग काय का अब्रुक सासरवाडीला आहेत का धडाचे गोडाचे ते सासरवाडी अशी गोनपाट टाकी भांगाराची. माझ्या आईला आणि बापाला काय बोलायचं नाही हा? एक काम करा ना, दोघं जाऊन सासरवाडीत राहा आणि सासरवाडीत भांगारा गोळा कर. मग तिला तुला कोणी बघायला येणार नाही आणि तिथेच पैसा मिळून बघायला करून राह. डेपुटी गावाची थोडी चव जाती माझ्या बायकोची चव घालायची मला. मी काय म्हणलं, हा. तो काहीतरी याचा प्लॅन असणार आहे. त्याशिवाय थाट होणार आहे काही तुम्हाला माझी चवच घालवायची आहे का? हा. करा भंगार गोळा. करतो. किती भंगार गोळा करता आणि किती पैसे कमवताय ना, मी बी बघतेच. चला डिपुटी भाऊ, चला श्याम भाऊजी, मी बी बघते. करा चवच घालवा. हा. झाले मी पैसे गोनपाट भरून गोळा करीन भांगार. चव घालवून ठेवली ह्या माणसाने. ओ डिपुटी भाऊ, तुम्हाला वाटतंय ना की त्यांनी हे सगळं मी खायला प्यायला देत नाही म्हणून करतात? मी फक्त जाऊन आता बोलते, तुम्ही पाठीमागून फक्त ऐका. हे माणूस कशासाठी करते उघडकीला आणते मी. तुम्ही फक्त पाठीमागून याच आणि ऐका. हा, बघा तर तुम्ही. आम्ही आहेत म्हणून सांगू ना. हा. ओ तिकडे, ओ खाली या लवकर. परत कशाला आली तू? या इकडं. लय थान थान करीत गेलती ना आता. असलं घाणीत ग माणूस पैशासाठी काय करल सांगता येत नाही. मला खरं खरं सांगा बरं, काय सांगू? खरंच तुम्हाला मी जेवाय देत नाही घरामध्ये? पहा. तुमचा हाल करती, तुम्हाला उपाशी ठेवती. थोडं तरी आहो जनाला नाही मनाला लाजा की. सकाळीच खाऊन आला की पोट भर तुम्ही. अरे तू जेवायला देतीस मला पोट भरून, पण मला मग 10 रुपयाला पैसे देतीस का? मला तू देतीस का सांग? किती आबरू घालव चालू माझी. गावात घालवताय, माझ्या माहेराला आलं माहेरात घालवताय. कुठं कुठं तर तुम्हाला सांभाळून घेऊ. फक्त मला ते दारू सांभाळून घेत जा. मला 50-100 रुपये देत जा. मला पैसे दिले का मग मी सगळे फेकून देईन. ही तमाशा तुमचा 10 रुपयाला पैसे दिले नाही म्हणून आहे का? मग कशासाठी चाललाय तुला समजत नाही का? किती त्या दारूच्या आरी गेलाय तुम्ही. दारूसाठी भंगार गोळा करायला लागला. एक परी मला दारू नसली ना पारे तर करमतच नाही. हा जेवण नसलं तर मग करमत मला. शी घ्या 200 रुपये. आणि हे आताच्या आता ना ही इथंच फेकून द्यायचा. हे बांगाराम बुंगार मी जाऊ करतोय आता, का 10 रुपया. हा. नाद नग चल बघू ना काय पैसे आहेत. राईस प्लेट खायला पैसे दिले काय? ए भंगारी आहे. हा आम्हाला वाटलं खरंच रूपाताई तुला पोटाला जपत नाही. नालाय का दारू करता झाल्या तू पार तुझं सुदबुद सोडली, भंगार गोळा करायला लागला. आमदारा ऐकून गेले पुढे काय म्हणते ते. अरे स्वतःची आबरू घालतो, बायकोची आबरू घालतो. काय लागत आहे पोटाला? काय किती लागत आहेत पैसे? आणि नालाय का तुला हायन पियायचं कधी माहिती थोडीफार. आता आम्ही बोलू नाही बरं का, ते प्रोत्साहन दिल्यासारखं होते दारूला. तुला सवय थोडीफार घे आणि हळूहळू सोडून टाक. कस काय सुटन डेपुटी मला हे पैसे देत नाही मग. अरे मी कशामुळे देत घेतो नाही? औषधामध्ये थोडी घ्यायची का मावा. आला कंटाळा घेतली थोडी, पण असं पार एवढं भंगार गोळा करून दारू प्यायला जायचं आता. आणि झाल्या आपल्या नवरा बायकोची जिद्द आपण जपायची असती. आज तुला दारूला पैसे नाही दिले म्हणून रूपाताईची जिद्द घालायला लागला का? मला पोटाला जपत नाही. अरे बायका भांडत्यान बोलत्यान नवऱ्याला, पण पोटाला कधीच हे करणार नाही. नवरा जर रुसून चालला ना तर 4 दिवस बाय आपले 2 तास बाया विचार करीत बसतात. बाय उपाशी लावला, जेवलं नसेल खाल्लं नसेल. अरे बायाच्या मनाचं कळत नाही झालं आपल्याला. आपण घरी जवळ घरी जात नाही, हा. जवळ घास खात नाही हा.
बरं पिऊन येते तर पिऊन नीट नाही येणार अख्ख्या गावात लिजिम खेळत येतात फोन आला मग मला 90 तरी पैसे द्यायला लावा ना तिला. अरे झाल्या असं करू नको, घरी जा जेवा आणि तुला प्यायची सवय ना तर थोडीफार आपली घरी आणून घेत जा, अशी चव घालू नको. हो आणि एक तर काम कर, ही दारू सोडून दे. मग काय ते? बरं का चला तुम्ही घ्या ना. सुधरा जरा सुधरा. सुधरतो मी दिन तेवढी 200. चला घरी चला.